व्हाईट बेलुगा व्हेल व्लादिमीरचा मृत्यू हा अनेकांना धक्का देणारा आणि हृदयद्रावक आहे. आता व्हाईट बेलुगा म्हणजे काय, तर हा एक व्हेल मासा असून त्याचं नाव व्लादिमीर असं आहे. हा मासा रशिया देशाचा गुप्तहेर समजला जातो. नॉर्वेजियन सार्वजनिक प्रसारक म्हणजेच एनआरकेने दिलेल्या वृत्तानुसार नुकत्याच 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता पुत्रांना या पांढऱ्या व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला. हा व्हेल 4 फूट लांब असून त्याचं वय सुमारे 15 वर्ष आणि वजन 1225 किलो होतं. त्याचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आला असून त्याच्या अचानक मृत्यूबद्दल अनेकांना प्रश्न पडलेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे देवमासाला रशियाचा गुप्तहेर का म्हटलं जातं आणि या व्हाईट बेलुगा व्हेलची विशेषता काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अमिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नावावरून या व्हेलचं नाव व्लादिमीर असं ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येते. या व्हाईट बेलुगा व्हेलची माहिती जगाला सर्वप्रथम 2019 मध्ये मिळाली होती. ग्रीनलँड, कॅनडा, अलास्का, उत्तर नॉर्वे आणि रशियाच्या आसपासच्या आर्क्टिक महासागराच्या अतिथंड पाण्यात बेलुगा व्हेल गटांमध्ये फिरतात आणि सामान्यतः उत्तरेकडे राहतात. मात्र हा मासा अशा भागात आढळला होता ज्या भागात बेलुगा व्हेल आढळत नाहीत. ते म्हणजे रशियापासून 415 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नॉर्वेमधील इंगोया बेटाच्या किनाऱ्यावर हा मासा पहिल्यांदा बघायला मिळाला. त्यामुळे त्याला बघण्याचं अनेकांमध्ये कुतूहल होतं आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं जाऊ लागलं. या व्हेलची जवळून पाहणी केली असता त्याच्या गळ्याभोवती एक पट्टा दिसून आला. त्या पट्ट्यावर सेंट पीटर्सबर्ग या रशियन शहराचं नाव लिहिलं होतं. इतकंच नाही तर त्याच्या शरीरावर पट्ट्यामध्ये कॅमेराही बसवण्यात आल्याचं दिसलं आणि त्यामुळेच तो रशियाचा गुप्तहेर व्हेल म्हणून ओळखला जाऊ लागला. व्लादिमीरला त्याचं नाव व्हाल आणि दिमीर या 2 शब्दांपासून मिळालंय. व्हाल हा व्हेलसाठी नॉर्वेजियन शब्द आहे आणि दिमीर हा व्लादिमीर पुतिन यांच्या नावातील शब्द आहे. मात्र मॉस्कोने हा व्हेल रशियाचा गुप्तहेर असल्याच्या चर्चांना कधीही प्रतिसाद दिला नसल्याचं सांगण्यात येते. तसं पाहतं म्हटलं तर हेरगिरीच्या जगात पशुपक्ष्यांना वापरणं ही काही आता आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही. या संदर्भातल्या काही घटना मी तुम्हाला सांगते. पहिल्या महायुद्धादरम्यान कबुतरांचा वापर केवळ संदेश पोहोचवण्यासाठीच केला जात नव्हता, तर त्यांच्या पायात छोटे कॅमेरेही बसवले जात होते. गुप्तहेर कबुतरे शत्रूच्या ठिकाणांवरून उडायचे आणि त्यांच्या पायांवरील कॅमेरे खालील जमिनीची छायाचित्रे क्लिक करायचे. त्यांचा वेग आणि त्यांना दिल्या गेलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांची वाढलेली हेरगिरीची क्षमता यामुळे अशा 95% मोहिमा यशस्वी झाल्या, असे इंटरनॅशनल स्पाय म्युझियमच्या अहवालात म्हटलं गेलंय. कबूतर आणि इतर पक्षी अजूनही हेरगिरीसाठी वापरले जाऊ शकतात. गेल्या वर्षीच मे 2023 मध्ये मुंबई पोलिसांनी एका कबुतराला ताब्यात घेतलं होतं, ज्याच्या पायात 2 अंगठ्या बांधल्या होत्या. त्यावर चीनी भाषेसारखे शब्द लिहून दिसत होते. तैवानमधील काही बंदिस्त पक्ष्यांची सुटका करण्यात आली होती आणि त्यानंतर हे पक्षी भारतात पोहोचले होते. मार्च 2023 मध्ये ओडिशाच्या पुरीमध्ये 2 कबुतरे हेरगिरीच्या संशयाखाली पकडल्या गेली. त्यांच्या पायांनाही कॅमेरे जोडलेले होते. इतकंच काय तर कोल्ड वॉर म्हणजेच शीतयुद्धाच्या काळात पश्चिम आणि सोव्हिएत युनियन या दोन्हीकडील देशांनी त्यांच्या हेरगिरी कार्यक्रमात विविध पक्ष्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ अमेरिकन नेव्हीने 1960च्या दशकात पाणबुड्या आणि पाण्याखालील खाणी शोधण्यासाठी डॉल्फिनला प्रशिक्षित केलेलं. बिझनेस इन्सायडर या नियतकालिकानुसार निशस्त्र खाणी आणि इतर साहित्य मिळवण्यासाठी नौदलाने सागरी सिंहांनाही प्रशिक्षण दिलं होतं. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे सीआयएने 1960च्या दशकात क्रेमलिन आणि सोव्हिएत दूतावासांवर हेरगिरी करण्यासाठी काही उपकरणांसह मांजरी तैनात करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रोजेक्ट अकॉस्टिक किटी असं नाव देण्यात आलं होतं, ज्यासाठी $20 दशलक्ष इतका खर्च आला होता. बेलुगा व्हेल बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. बेलुगा व्हेल माशाला बोली भाषेत पांढरा व्हेल म्हणतात. हा व्हेल प्रजातीमधील सर्वात छोटा व्हेल आहे. बेलुगा व्हेलचा आकार 20 फुटांपर्यंत असतो. हा व्हेल सर्वसाधारणपणे आर्क्टिक महासागरात आढळतो. हा व्हेल अतिशय बुद्धिमान आणि चपळ असतो. उदाहरण सांगते. एकदा एका बोटीतून प्रवास करणाऱ्या एका महिलेचा आयफोन समुद्रात पडला. आता खोल समुद्रात पडलेला फोन परत मिळणार तरी कसा? पण ही बाब एका पांढऱ्या व्हेलच्या लक्षात आली. मग बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि चातुर्य लक्षात येते. काहीच दिवसात हा व्हाईट बेलुगा व्हेल अनेकांचा प्रिय बनला.
व्हेलची हुशारी पाहूनच कदाचित रशियाने या व्हेलचा उपयोग हेरगिरीसाठी केल्याचं बोललं जाऊ लागलं. आता मृतावस्थेत आढळलेल्या रशियन गुप्तहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्लादिमीर नावाच्या प्रसिद्ध व्हाईट बेलुगा व्हेलच्या शवविच्छेदनात असं दिसून आलंय की व्हेलच्या तोंडात 35 सेंटीमीटर लांबी आणि 3 सेंटीमीटर रुंद आकाराची काठी अडकली होती. रायटर्सने असं वृत्त दिलंय. शवविच्छेदनात व्हेलचे पोट रिकामी असल्याचं दिसून आलंय, शिवाय बहुतेक अवयव तुटलेले होते असंही पोलिसांनी सांगितलंय. आता या मृत्यूचं गूढ कायम राहिल्याने नॉर्वे पोलिसांनी तिचा मृत्यू मानवी क्रियाकलापांशी संबंधित नसल्याचं सांगितलं असल्याचं ऐकिवात आहे. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.